हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर मग अपेक्षा करते की मजेतच असाल. आणि आमची होती वेडिंग ॲनिव्हर्सरी दुसऱ्या दिवशी आणि त्याचा प्लॅन आम्ही संध्याकाळी आदल्या दिवशीच आमचे सेलिब्रेशन स्टार्ट झालं होतं आणि ते होतं रात्रीचं डिनर. आम्ही डिनरसाठी बाहेर गेलो होतो आणि बाहेर गेल्यानंतर मी एका छान ठिकाणी गेलो होतो. तिथला ॲम्बियन्स पण खूप छान होता आणि सगळंच छान होतं. हॉटेल छान होती, जेवण छान होतं आणि त्यानंतर आम्ही तिथे छान जेवण एन्जॉय केलं आणि त्यानंतर आमचे पान खाण्याची इच्छा झाली. आम्ही पान खायला गेलो. नॉनव्हेज खाल्लं आणि पान खाल्लं नाही तर मज्जाच काय. तर पान खाल्लं फायनली आणि आम्ही मस्त घरी आलो आणि शांतपणे झोपलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे प्लॅनिंग ऑलरेडी सेट होते आणि ते होते की आम्ही दुसऱ्या दिवशी ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मूव्ही बघायला जाणार होतो आणि तो मूव्ही म्हणजे धुरंधर. आणि त्या दिवशी आरूची स्कूल असल्यामुळे आरूला आम्ही घेऊन नाही गेलो आणि असंही धुरंधर मूव्हीसाठी लहान मुलं अलाऊ नसल्या कारणाने आम्ही त्याला नेणार नव्हतो आणि असेही आम्हाला एकमेकासोबत टाईम स्पेंड करायचा होता. मूव्ही पाहून झाल्यानंतर आम्ही खाली आलो आणि खाली आम्हाला डीमार्टमध्ये काही वस्तू घ्यायच्या होत्या. त्या वस्तू घेतल्या, तिथली शॉपिंग झाली आणि मस्त घरी आलो. घरी आल्यानंतर पुढचा प्लॅन माझा सेट होता आणि त्यासाठीच लगेच रेडी व्हायचं होतं आणि रेडी झालो आम्ही सगळे आणि छान त्या ठिकाणी पोहोचलो. त्यानंतर आम्ही तिथे पोहोचल्यानंतर छान ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. छान केक कट केला, छान फोटोज, व्हिडिओज काढले. आम्ही डान्स देखील केला आणि त्यानंतर माझ्या नवऱ्यासाठी मी एक सरप्राईज गिफ्ट प्लॅन केला होता, तो म्हणजे गोल्ड चेनचा. आणि ती गोल्ड चेन मी त्यांना गिफ्ट केली आणि माझा आरू देखील इथे एन्जॉय करत होता. अशा पद्धतीने आम्ही आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केली. तुम्हाला कसा वाटला व्लॉग नक्की सांगा आणि चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय.